नमस्कार आदरणीय महोदय, माननीय प्रमुख पाहुणे, गुरुजन आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आज मी भारताचे महान समाजसुधारक, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि समानतेसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महान व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे। बाबासाहेबांचे सर्वात महान कार्य म्हणजे भारतीय संविधान निर्मिती। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रंदिवस मेहनत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिले आणि ते संविधान 26 जानेवारी 1949 रोजी लागू झाले। बाबासाहेबांनी फक्त मागासवर्गीय समाजासाठी काम केले नसून समाजातील प्रत्येक मागास व्यक्तीसाठी, मग तो भले कोणत्याही विशिष्ट समाजाचा असो, त्यांनी त्या व्यक्तीला सर्वांगीण विकासासाठी तरतूद करून ठेवली आहे। त्यांच्या या सर्वव्यापी अखंड श्रेष्ठ कार्यात त्यांनी सर्वात मोठे केलेले कार्य म्हणजे स्त्रियाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य होय। तर आपण कधी विचार केला आहे का की आज महिलांना मिळणारे हक्क पूर्वी का नव्हते? मालमत्तेचा हक्क, विवाहातील स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार का नव्हता? आणि आज हे सर्व हक्क महिलांना कोणी दिले? याचे उत्तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांनी महिलांच्या हक्कासाठी मोठे कार्य केले, म्हणजेच हिंदू कोड बिलाच्या द्वारे त्यांनी स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि समाजात समता, समानता, बंधुता, स्वातंत्र्यता याचा पाया मजबूत केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त हिंदू कोड बिलाद्वारे स्त्रियांना हक्क दिले नाहीत, तर मागासवर्गीय समाजाला पुढे येण्यासाठी आरक्षणाची संधी दिली। पण आजही जवळजवळ 90% मागासवर्गीय समाजास त्यांच्या विकासासाठी बाबासाहेबांनी केलेल्या तरतुदींची, आरक्षणाची माहितीच नाही किंवा ते या गोष्टीपासून लांब वंचित आहेत। समाजातील तळागाळापर्यंत या गोष्टी पोहोचून त्यांची योग्य अंमलबजावणी होणे खूप महत्त्वाचे आहे। हे केल्यानेच समाज पुढे येऊ शकते। हे मागास समाज फक्त बाबासाहेबांच्या जयंती साजरी करण्यापुरती मर्यादित न राहता खरा विकास फक्त आणि फक्त शिक्षणानेच होऊ शकतो आणि हे शिक्षणरूपी वाघिणीचे दूध समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणे हे प्रशासन तसेच प्रत्येक सुशिक्षित नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे। तरच हे देश विकासाच्या दिशेने पुढे जाऊ शकतो। अज्ञानामुळे जे या संधीपासून वंचित राहतात, दुसरीकडे ज्यांना या संधीची जाणीव आहे ते या संधीचा योग्य उपयोग करून पुढे जातात, पण अनेकदा मागे वळून पाहायला विसरतात। खरे यश मात्र तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपल्यासोबत मागे राहिलेल्या व्यक्तींनाही पुढे घेऊन जातो, कारण अजूनही अज्ञानात खूप लोक बरीच मागे आहेत। त्यांना मार्ग दाखवणे आणि त्यांना सोबत घेऊन पुढे जाणे हीच आपली खरी जबाबदारी आणि खरे यश आहे। मैत्रिणींनो, इथे मी एक स्त्री असून सर्व स्त्रियांना एक गोष्ट किंवा विनंती करू इच्छिते की बाबासाहेबांनी दिलेले महिलांसाठी जे अधिकार, जे हक्क आहे त्याचा कधीही दुरुपयोग करू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हे हक्क स्वार्थासाठी नाही तर समानता आणि सन्मानासाठी दिले आहेत, पण आजही या ठिकाणी या हक्कांचा विनाकारण दुरुपयोग होताना दिसून येतो आणि त्यामुळे समाजात गैरसमज आणि अविश्वास आणि ताणतणाव निर्माण होतो। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत। माझ्या शब्दांमध्ये जर ज्वाला नसेल तर त्या शब्दांना अर्थ नाही आणि माझ्या आवाजात जर अन्यायाविरुद्ध बंड नसेल तर तो आवाज व्यर्थ आहे। आज मी ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे ती व्यक्ती फक्त एक नाव नाही, ती एक विचारधारा आहे, ती एक क्रांती आहे, ती एक जिवंत संविधान आहे। ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। 14 एप्रिल 1891 एक बालक जन्माला येतं, पण समाज त्याला माणूस म्हणूनही स्वीकार करत नाही। शाळेत बसायला जागा नाही, पाणी प्यायला भांडं नाही, शिक्षक स्पर्श करायला घाबरतात आणि मित्र दूर राहतात। ही एक कथा नाही, ही त्या काळातील समाजाची कटू वास्तवता होती। जरी शाळेत पाणी प्यायचं असेल तरी कुणीतरी वरून पाणी ओतायचं, कारण बाबासाहेबांना स्वतः हात लावून पाणी प्यायचाही अधिकार नव्हता। विचार करा, किती मोठा अपमान हा! पण हा अपमानच त्यांच्या जिद्दीचं इंधन बनलं, ही वेदना त्यांच्या यशाची ताकद बनली। पण बाबासाहेबांनी कधी हार मानली नाही। ते म्हणाले, शिक्षण हेच माझं खरं शस्त्र आहे
आणि या शस्त्राच्या जोरावरच त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण घेतलं. ते अनेक पदव्या घेऊन भारतात परतले, पण तरीही समाजाची वागणूक मात्र बदलली नव्हती. पण आता ते एक साधारण माणूस नव्हते, ते अन्यायाविरुद्ध उभं राहणारं एक वादळ होते. बाबासाहेबांनी फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी लढा दिला. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला, समानतेचा हक्क मिळवून दिला. 1927 त्यांनी महाड सत्याग्रह केला, ज्यात त्यांनी पाण्याच्या हक्कासाठी लढा दिला. हा फक्त पाण्याचा प्रश्न नव्हता, हा मानवी सन्मानाचा प्रश्न होता. त्यांनी 14 तळे सर्वांसाठी खुले करून दिले. हा इतिहासातील एक मोठा क्रांतिकारी टप्पा होता. तसंच त्यांनी मनुस्मृती दहन करून जुने अन्यायकारक नियम जाळून टाकले. हा होता अन्यायाविरुद्धचा उघड बंड. ते म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी कामगारांसाठी कायदे केले, महिलांना समान हक्क मिळवून दिला, शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते होते. आज आपण ज्या अधिकारांचा आनंद घेतो, स्वातंत्र्यता, समानता, न्याय, हे सगळं आपल्याला इतकं सहज मिळालेलं नाहीये. यामागे आहे एक महान मेंदू, भारतीय राज्यघटना घडवणारे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतक्या कालावधीत त्यांनी आणि त्यांच्या समितीने एक अशी राज्यघटना तयार केली जी आजही जगात सर्वात मोठी आणि प्रभावी आहे. त्यांनी प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले, स्वातंत्र्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि समानतेचा हक्क. त्यांनी सांगितलं, राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक लोकशाही आवश्यक आहे. बाबासाहेबांनी केवळ कायदे बदलले नाहीत, तर लोकांच्या विचारांना दिशा दिली. 1956 त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, कारण त्यांना समानता, बंधुता आणि मानवतेवर विश्वास होता. हा फक्त धर्मांतर नव्हता, हा होता अन्यायाविरुद्धचा अंतिम निर्णय. बाबासाहेब हे फक्त एक नेते नव्हते, ते एक महान विचारवंत आणि लेखक होते. त्यांनी ॲनिमलेशन ऑफ कास्ट, हू वेअर दी शूद्राज यासारखे अनेक ग्रंथ लिहिले, ज्यात त्यांनी समाजातील विषमता उघड केली. शेवटी मी एवढंच बोलेन, आज प्रश्न असा नाही की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं, प्रश्न असा आहे की आपण त्यांच्या विचारांसाठी काय करणार. जर खरोखर त्यांना अभिवादन करायचं असेल तर त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवूया. आणि ज्या दिवशी प्रत्येक माणूस समानतेने जगेल, त्या दिवशीच बाबासाहेबांना खरी आदरांजली मिळेल. धन्यवाद.